नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी पदभरती सध्या सुरू आहे, जवान पदाकरिता आणि त्याच्यानंतरनं जर बघितलं तर जवान आणि ड्रायव्हर पदाकरिता. तर याची ग्राउंडची माहिती तसेच नवीन पात्रता विद्यार्थ्यांची यादी झाली आहे, पात्र विद्यार्थ्यांची. तर ही आहे जवान पदाकरिता पात्रता विद्यार्थ्यांची यादी. तर जर बघितलं तुम्ही तर या यादीनुसार जर बघितलं तर टोटल विद्यार्थी केलेले आहेत सर 5,950 एवढे विद्यार्थी ग्राउंडसाठी काय केले की सिलेक्ट झालेले आहेत याच्यामध्ये. आणि जर पाहाल तुम्ही आणि जर बघितलं तुम्ही तर कट ऑफ जर बघितला आपण कॅटेगरीनुसार जर कट ऑफ पाहिला, आता कट ऑफ जर बघितला आपण ओपन जनरलसाठीचा, तर हा कट ऑफ आहे, हा कट ऑफ आहे बघा इथं ओपन जनरलसाठी विद्यार्थी घेतलेला आहे. तर आहे 93.68326 हा विद्यार्थ्यांचा कट ऑफ असणार आहे. ओके, अगेन्स्ट पीटीसाठी घेतले आहेत, ओपन जनरलसाठी अगेन्स्ट पीटीसाठी हे विद्यार्थी घेतलेले आहेत. तर याच्यानुसार ओपनसाठी जास्त विद्यार्थी घेतलेले आहेत. आता ते हा जनरल कट ऑफ होता आणि अगेन्स्ट पीटीसाठी जर बघितलं तर हा कट ऑफ बघूयात. ओके, 93 इथं अगेन्स्ट पीटी केलेला आहे. अगेन्स्ट पीटी हे ओपनचेच विद्यार्थी आहेत. ओपनचाच विद्यार्थी म्हणजे ते जागा शिल्लक राहिल्यामुळे त्यांना घेतलेला आहे. तर जर बघितलं तर ओपन पीटी, ओपन जनरल पीटी अगेन्स्ट पार्ट टाइम ग्रॅज्युएट जे असतात अंशकालीन पदवीधर त्यासाठी घेतलेला आहे. तर सगळ्यात शेवटचा विद्यार्थी जो आहे तो हा दिसत आहे. तर 92.3356 असं विद्यार्थ्यांचं काय असणार आहे, कट ऑफ असणार आहे. एससी जनरलचा कट ऑफ जर बघितला आपण तर हा कट ऑफ असणार आहे, हा कट ऑफ आहे 83.686. ओके, अगेन्स्ट एसपी घेतलेला आहे तिथे, अगेन्स्ट एसपी. आता इथं अगेन्स्ट स्पोर्ट कॅटेगरीचे विद्यार्थी घेतले हरकत नाही. तर जो आहे 83.6867 असं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं ओपन महिलांच्या बाबतीत जर बघितलं हा कट ऑफ, तर हा कट ऑफ आहे, हा कट ऑफ आहे 75.88569 हा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं बघा त्याच्यानंतरनं पुढची कॅटेगरी जर बघितलं तर ओपनसाठी झाला, एससी साठी जनरलसाठी सांगितलेला आहे मी. त्याच्यानंतरनं जर बघितलं आपण पुढे जर गेलो आपण ओबीसी बघूयात. ओबीसी जनरलसाठी तर हा कट ऑफ असणार आहे 87.48501 हा कट ऑफ असणार आहे ओपनसाठी ओबीसी जनरल. ओबीसी एलडीएस साठी जर बघितलं लेडीजसाठी हा कट ऑफ असणार आहे, हा असणार आहे 63.98901 हा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर एसटी महिलांसाठी जर बघितलं आपण एसटी साठी तर हा कट ऑफ असणार आहे 68.2469 हा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं ओबीसी झालं. ईडब्ल्यूएस साठी बघितलं, ईडब्ल्यूएस जनरल साठी जर पाहिलं आपण तर हा कट ऑफ असणार आहे, कट ऑफ शेवटचा विद्यार्थी हा 89.87 हा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं ईडब्ल्यूएस फिमेल साठी बघितलं आपण हा कट ऑफ असणार आहे, हा आहे 68.1818172 हा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं एसीबीसी कॅटेगरीसाठी बघितलं एसीबीसी कॅटेगरीसाठी आय थिंक इथं जागा दिसत नाही आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं आपण पुढे झालेल्या एनटीपी साठी बघितलं तर एनटीपी एनटीसीचं बघूयात आपण. एनटीसी महिलांसाठी तर हा कट ऑफ आहे 67.2981 असणार आहे. त्याच्यानंतर एनटीसी जनरल साठी जर बघितलं आपण तर हा कट ऑफ असणार आहे 89.04295 असणार आहे. त्याच्यानंतर एनटीबी साठी जर बघितलं आपण, एनटीबी साठी जर पाहिलं तर हा कट ऑफ असणार आहे 86.07556 असणार आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी बघितलं, महिलांसाठी तर हा कट ऑफ असणार आहे 60.7772 असणार कट ऑफ असणार आहे. तर अशा प्रकारे सगळ्या कॅटेगरीचे मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे, कॅटेगरीनुसार सांगितलेले आहेत. आणि यांची जी मैदानी चाचणी आहे त्याचं वेळापत्रक मी काय करतो की वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. तर ही माहिती होती.
तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा.